दुकानात सफाई कामासाठी त्वरित मुलगा पाहिजे अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला. तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं. काय पाहिजे? त्याने अगदी शांततेने बोर्डाकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला, राजू शेठ समोरच बसलेत, त्यांना भेटून घे. अस्वस्थ मनाने तो आत शिरला आणि समोरच काउंटरवर राजू शेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. बोला बोला, ते तुम्हाला सफाई कामासाठी मुलगा पाहिजे आहे ना? हो. तू करणार आहेस का? त्याने मान डोलावली. राजू शेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं. 15-16 वर्षाचा गोरा गोमटा आणि स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या साफसफाईसाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना, पण 3 दिवसापासून सफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणं त्यांना काही योग्य वाटत नव्हतं. तुझं नाव? त्याने नाव सांगितलं. प्रदीप. वडील काय करतात? तर रिक्षा चालवतात. कुठे राहतोस? समतानगर. ठीक आहे, 3000 देऊ तुला महिन्याला. खाडे करायचे नाहीत. खाड्यांचे पैसे आम्ही कापून घेतो. तर हो, चालेल, तो म्हणाला. आणि तेवढ्यातच ग्राहक आल्यामुळे राजू शेठ ओरडून म्हणाले, अरे भास्कर, याला दुकान दाखवून दे आणि काम समजावून सांग. भास्कर आला. त्याने प्रदीपला ते 3 मजली भव्य असं दुकान दाखवलं. तुला सकाळी 8 वाजताच यावं लागेल. फ्लोरिंग, काचेची कपाटं, काउंटर, वॉशरूम सगळं काही साफ करावं लागेल. हे कपड्यांचं दुकान आहे. इथे थोडीही धूळ चालत नाही. ग्राहक येताना धूळ घेऊन येतात, त्यामुळे वारंवार झाडू देखील मारणं, कपड्यांनी पुसणं असं करावं लागतं. रात्री 8 नंतरच तुला घरी जाता येईल. प्रदीपने अगदी मान डोलावली. आणि जा आता. सकाळी 8 वाजताचे. प्रदीप गेला. त्याला जाताना पाहून राजू शेठला परत एकदा तो सफाई कामाला योग्य नाही असंच वाटू लागलं. आणि तरीही ठीक आहे, पाहू 2-4 दिवस. नाही पटला तर हकलून देऊ, ते मनाशीच असे बोलले. प्रदीप दुसऱ्या दिवशी आला. त्याने काम करायला सुरुवातही केली, पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं आणि ते त्याला वारंवार सूचना देऊ लागले. 10 वाजले. दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई झाली नव्हती. ते तरी बरं, शेठ 11 वाजता यायचे, नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं. दुकान सुरू झालं. 11:30ला भास्कर वॉशरूमकडे जायला निघाला, तर वॉशरूमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता. काय रे, काय झालं? का रडतोय असा? नाही, काही नाही. प्रदीपने डोळे पुसले. तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता. कधी काम केलं नाही वाटतं? नाही, गरिबी वाईट असते बाबा. काहीही काम करायला लावते. जमेल जमेल जमेल. 3-4 दिवस हाल होतील, मग सवय होऊन जाईल. काही रडू नकोस. घरी कोण काम करतं? आई आणि बहीण तरीच. कळलं ना कसा त्रास होतो ते? प्रदीपने मान डोलावली. दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला आणि त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं. काय रे, जेवायचं नाही का तुला? प्रदीपने नकारार्थी मान हलवली. का, डबा नाही आणला का? नाही. ये मग इकडे, आपण दोघंही जेवू. नको नको, मला भूक नाही आहे. अशी कशी भूक नाही? सकाळपासून काम करतोय. चल मुकाट्याने ये आणि खायला बस. तेवढ्यातच 2 सेल्समनही डबा घेऊन आले. प्रदीपचा डबा नाही हे पाहून त्यांनी भाजी आणि 2-2 पोळ्या प्रदीपला एका ताटलीत काढून दिल्या. भूक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने 5 पोळ्या खाल्ल्या. उद्यापासून डबा आणत जा. काय? भास्करने दम भरला. ते आई 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 आजारी असते, त्यामुळे आणता येत नाही. 3 सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं. एक जण म्हणाला, काळजी करू नको, आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी. पण प्रदीप काही बोलला नाही. पण त्याचे डोळे भरून आल्याचं भास्करच्या चांगलंच लक्षात आलं. 4-5 दिवस प्रदीपला काम जमत नाहीये हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली.
कोणी काउंटर पुसून घेतलं, कोणी काचेची कपाटं साफ केली, तर कोणी पंखे, लाईट्स. अशा आठवडाभरात प्रदीपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं. पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजू शेठला ही गोष्ट माहीत नव्हती, त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते. भास्करला त्यांनी 2-3दा त्याच्याबद्दल विचारलं, तेव्हा भास्कर म्हणाला, चांगला आहे पोरगा, कामालाही मेहनतही करतो आणि मेहनती आहे. लग्नाचा सीझन होता, ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली होती. प्रदीपचं कामही वाढलं. वारंवार दुकानं झाडणं, पुसणं यात दिवस कसा निघून जायचा काही केल्या कळत नव्हता. आणि 15 दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला. आता तो अगदी मोकळेपणाने बोलत होता. फुरसतही असली की तो सेल्समनना मदतही करायचा. ढिगाने पडलेल्या साड्या, बेडशीटच्या घड्या करून तो ठेवायचा. ग्राहकांना पसंत न पडलेले रेडीमेड कपडे बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचा. त्याच्या या मदतीमुळे सेल्समन त्याच्यावर खूप खुश झाले. महिना झाला, राजू शेठने प्रदीपच्या हातात 3,000 ठेवले तेव्हा प्रदीपचे डोळे भरून आल्याचं त्यांना चांगलंच जाणवलं. काय रे, काय झालं? काही नाही, पहिला पगार आहे ना म्हणून. त्याने डोळे पुसले आणि शेठजींना आठवलं, या महिन्यात प्रदीपने एकही दिवस खाडा केला नव्हता. उलट सीझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरू असायचं, तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा. त्याच्या कामावर खुश होऊन राजू शेठने त्याचा पगार 4,000 करायचं ठरवलं आणि सोमवार उजाडला. राजू शेठ दुकानात आले. देवांच्या फोटोंची पूजा करून कॅश काउंटरवर बसत नाही, तोच प्रदीप त्यांच्याकडे आला. नमस्कार करून म्हणाला, शेठजी, माझे 12वीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहेत, तर मी हा आठवडाच काम करू शकणार आहे. शेठजींना आता धक्का बसला. अरे पण तू दुकानात काम करूनही क्लासेस करू शकतो. संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला. नाही शेठजी, क्लासेस सकाळी आणि संध्याकाळीही असतात. आता मात्र शेठजी रागवले. आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं आणि याच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता. पैसा देऊनही माणसं टिकायची नाही, काही तर ॲडव्हान्स घेऊन पळून जायची. दुकान चालेल की नाही यापेक्षा माणसं टिकतील की नाही याची चिंता शेठजींना चांगलीच लागून राहायची. प्रदीप टिकेल असं त्यांना वाटत होतं, शिवाय त्यांचं कामही त्यांना आवडलं होतं. तुला असं 1च महिना काम करायचं होतं तर तसं बोलायचं का नाहीस? आता या 8-10 दिवसाचा पगार तुला मिळणार नाही आणि नवीन माणूस येईपर्यंत तुला काम करायला यावंच लागेल, ते अगदी रागावून म्हणाले. प्रदीप हसला. काही हरकत नाही शेठजी, तुम्हाला माणूस मिळेपर्यंत मी दुकान सोडून जाणार नाही. शेठजींना आता आश्चर्य वाटलं. 1-1 दिवसाच्या पगारासाठी भांडणारी, खाड्यांचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी अनेक पाहिली होती. पण या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं. तरुण पोरांना अशीही पैशाची किंमत असते कुठे? नशिबाने शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला, पण तो 4,000 पगारावर अडून बसला आणि शेवटी राजू शेठना त्यांचं ऐकावं लागलं. येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता. सोमवार उजाडला. शेठजी दुकानात आले. अजून ग्राहकांची वदळच सुरू व्हायची होती. तोपर्यंत प्रदीपला आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. काय रे, विचार बदलला की काय तुझा? प्रदीप अगदी हसून म्हणाला, नाही शेठजी, या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून यायला आलोय. बरं. प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला. शेठजी खुर्चीवर बसत नाही, तोच एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली. आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरू होणार याचा शेठजींना चांगलाच आनंद झाला. बोला साहेब. ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले, प्रदीपला घ्यायला आलोय. शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं. एका मामूली साफसफाई कामगाराला घेण्यासाठी हा रुबाबदार माणूस एवढी आलिशान कार घेऊन आला. आणि या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही ना? प्रदीप तुमच्याकडे कामाला लागला की काय? त्यांनी अगदी साशंक मनाने विचारलं. नाही तर नाही, प्रदीप मुलगा आहे माझा. काय?
प्रदीप तुमचा मुलगा आहे? तेवढ्यात प्रदीप बाहेर आला आणि आल्या आल्या त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली. पप्पा पप्पा. त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसढसा रडू लागला. सगळे सेल्समन नोकर जमा झाले. प्रदीपही रडत होता. हे काय गौड बंगाल आहे? हे कुणाला काही केल्या कळेना. आणि थोड्या वेळाने प्रदीप जरा बाजूला झाला. तसा तो माणूस म्हणाला, शेठजी, मी ओंकारनाथ. माझी धुळ्यात चटईची फॅक्टरी आहे. 2 इंडस्ट्रीयल वर्कशॉपही आहेत. अगोदर मीही एक कामगार होतो. मेहनतीने आणि देवकृपेने फॅक्टरीचा आता मालक झालो. मी गरिबी पाहिली आहे. कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे. पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलीत. त्यांना पैशाची, श्रमाची कसली किंमत आली आहे. आणि हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फॅक्टरीत यायचा. तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा. लहान मोठा बघायचा नाही. वाटेल ते बोलायचा. माझ्या कानावर आलं होतं. पण एकुलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी अगदी चूप बसायचो. एक दिवस त्याने मर्यादा सोडली. आमच्या सफाई कामगाराला वॉशरूम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांसमोर शिव्या दिल्या आणि साठी उलटलेल्या तो माणूस, त्याच्या मनाला ते लागलं. तो माझ्याकडे रडत आला आणि माझा हिशोब करून टाका. मला आता इथे राहायचं नाही असं म्हणू लागला. माझं डोकं सरकलं. मी याला बोलावलं. म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर हा आपल्या मस्तीत सरळ माफी मागणार नाही असं म्हणाला. मी उठून त्याच्या मुस्कटात मारली आणि त्याला म्हणालो की तुझ्यात एवढी मगरुरी आहे ना, तर तू मला महिनाभर सफाईचं काम करून दाखव. त्याने माझं चॅलेंज स्वीकारलं. पण आपल्याच फॅक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती. मला म्हणाला, मी जळगावला जातो आणि तिथे काम पाहतो. मीही संतापात होतो आणि म्हणालो, तू कुठेही जा, पण हेच काम करायचं आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते. आणि हो, तुझं खाणं पिणं राहणं सगळं तुझंच बघायचं. मी त्यासाठी एक पैसा तुला देणार नाही. त्याच्या एका गरीब शाळकरी मित्राचा मित्र हा जळगावच्या समता नगरात राहतो. त्याच्याकडे तो आला. तुमच्या दुकानात कामाला लागला. मला फोन करून त्यांनी हे सांगितलं. मला वाईट वाटलं. शेवटी बापाचं मन ना ते. पण म्हटलं उतरू द्या त्याची मस्ती. अशीही त्याला सुट्टीच होती. रिकाम्या टळवळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे हे तरी शिकेल. म्हणून मी काहीही चौकशी केली नाही आणि मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला. खूप रडला. म्हणाला, मी आता खूप सुधारलो आहे. मी आठवड्याने परत येतो घरी. मी म्हटलं, मीच येतो बघतो तुझं दुकान आणि तू काय काय काम करत होता ते. म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय. राजू शेठ ते ऐकून अवाक झाले आणि म्हणाले, तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाचा योग्य नाही, पण हा काम तर छान करत होता. प्रदीप हसला नाही. शेठजी, मला सुरुवातीला काम जमत नव्हतं, पण या सगळ्या काकांनी मला खूप मदत केली. मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची. पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला. माझ्याकडून खूप चुका व्हायच्या, पण ते माझ्यावर कधी रागवले नाहीत. मला त्यांनी सांभाळून घेतलं. प्रदीप आता परत रडायला लागला. तसं भास्करने त्याला जवळ घेतलं. अरे बेटा, आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी करतो ना, मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको का? हो काका, पण मला हे समजत नव्हतं. आता ते कळायला लागलं. पप्पा, तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशांची, मेहनतीची किंमत नाही म्हणून. मला इथं आल्यावर मेहनतीची, पैशांची, त्याचबरोबर माणसांची, अन्नाची, सगळ्याचीच किंमत कळायला लागली. पप्पा, शेठजींचं पहा ना. त्यांची 3 मोठी दुकानं आहेत ह्या जळगावातच. पण त्यांना कसलाही गर्व नाही. ते कुणाशीच कधीही वाईट वागले नाहीत. त्याच्या घरी काहीही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटायचे. बेटा, हेच मला हवं होतं. तुला ते कळलं यातच मला समाधान वाटतंय. चला साहेब, तुम्हाला दुकान दाखवतो. राजू शेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले, आणि भास्कर, जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग. आज एक बिघडलेला मुलगा माणसात आला
याचा मलाही खूप आनंद होतोय. शेठजी, एक विनंती आहे. भास्कर म्हणाला. हं, बोला ना. आमच्या सगळ्या सेल्समनकडून प्रदीपला पॅन्ट शर्टचं कापड द्यायचं म्हणतोय. त्याचे पैसे आमच्या पगारातून कापून घ्या. अरे वा, चालेल की. मग अजून एक काम कर, प्रदीपला त्याच्या आवडीचा एक टी शर्ट काढून तो देखील दे. माझ्याकडून प्रदीपला गिफ्ट. ते भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली आणि त्यानंतर मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले, चला मंडळी, आता निघायची वेळ आली. तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. आणि हो, पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरूर यायचं आहे. गाडी करूनच या सगळे. खर्चाची काही काळजी करू नका. गाडीचा खर्च मी करेन. प्रदीप उठला. सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला. सगळ्यांनी मिळून त्याला पॅन्ट शर्टचं कापड दिलं. मग शेठजींच्या पाया पडला आणि जसा शेठजींच्या पाया पडायला आला तसंच शेठजींनी त्याला जवळ घेऊन आणि त्याच्या हातात टी शर्ट देऊन म्हणाले, बेटा, तुझ्या वडिलांनी आणि तू ही नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिला आहे. भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा प्रदीप. आणि त्याचे वडील प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले तसे सर्व सेल्समन उदास मनाने त्यांना निरोप द्यायला बाहेर आले. गाडी निघाली. निरोपाचे हात हलले. प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागला. शेठजींना काउंटरवर बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजिनिअरिंग करत होता. तो करत असलेले रंगढंग, त्याला लागलेली व्यसनं त्यांच्या कानावर आली होती. त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का याच्या विचारात ते बुडून गेले. आणि ते गेलं तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.